हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल हॅपी जर्नी ब्लॉग. तर गाईज, आम्ही चाललोय दर्शनासाठी आणि कुठे चाललोय हे तुम्हाला या व्हिडिओ मध्ये बघायला मिळेल. तर त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ पूर्ण बघावा लागेल आणि आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. तर चला आपण आता व्हिडिओला सुरुवात करूया. खूप दिवसानंतर मी व्लॉग करत आहे, तर आवडल्यास नक्की लाईक करा. आणि आता वाजलेत रात्रीचे 10. आम्ही 1 तास अगोदर आलोय कारण की खूप ट्रॅफिक आहे. आणि आम्ही आता आहोत नाशिक रोड रेल्वे स्टेशन, प्लॅटफॉर्म 2 वरती आहोत आणि ट्रेनची वाट बघतोय. थोड्या वेळाने आमची ट्रेन येणारच आहे. आता 11:30 झालेत. अर्धा तास ट्रेन लेट होणार होती, त्यामुळे बसलोय आम्ही. आणि चला, आपली ट्रेन आलेली आहे आणि आम्ही बसलोय ट्रेन मध्ये. हे बघा, माझं सीट वरच आहे. आमचे काही फ्रेंड आहेत, ते आहेत खाली आजूबाजूला. तर प्रवासाला सुरुवात करूया. नाशिक रोड रेल्वे स्टेशन ते नवी दिल्ली. तर डायरेक्ट आता मी सकाळी ब्लॉग करते. हे बघा, रात्रभर आम्ही स्टे केला आणि आता सकाळी आम्ही निघालोय हरिद्वार साठी. तर आम्ही कार बुक केली डायरेक्ट, कारण की बसने प्रवास केल्यापेक्षा कार परवडेल म्हणून आम्ही कार बुक केली. आणि सकाळी लवकर निघालोय कारण की इकडे खूप गरमी आहे. दिल्लीमध्ये खूप जास्त ऊन आहे. सकाळी सकाळी तरी सुद्धा खूप ऊन आहे. आता 8 वाजले तरी सुद्धा खूप गरमी आहे आणि खूप सारं ऊन. तर ड्रायव्हर काका चहा घेऊन आले आणि आम्ही निघालो आता थेट हरिद्वार. आमचा नाश्ता तर गाडीमध्येच होणार आहे. आम्ही जे काही घरून आणलेले ते खाणार आहोत, पण बाहेरचं जादा आम्ही अवॉइड करतो. पुढे तर आम्हाला खाणंच आहे, कारण की तोपर्यंत आमचं ते आणलेलं आहे ते एवढं राहणार नाही व्यवस्थित. तर जोपर्यंत आहे तोपर्यंत करूया. तर हे बघा, असं आहे दिल्ली ते हरिद्वार रस्ता. आता आम्ही इथे थांबलो नाश्त्यासाठी. म्हणजे आम्ही नाश्ता नाही करणार आहोत, ते ड्रायव्हर काकांनी थोडं थांबायला सांगितलं, नाश्ता करता येते. ऍक्च्युली त्यांची पण तब्येत बरी नाही आहे. म्हटलं तर नाश्ता करून घ्या तुम्ही. आणि बघा, इथे थांबलोय आम्ही धाब्यावरती. थेट आम्ही आता करतोय ब्लॉग हरिद्वार वरून. आता आम्ही ॲटो केली आणि हरिद्वार मध्ये सुद्धा खूप कडक ऊन आहे. 1 वाजलेला आहे दुपारचा. आणि आता चाललोय आम्ही हरिद्वार मध्ये हरे की पौडी, म्हणजे तिथेच आपल्याला गंगा आरती मिळते. तर चाललोय आम्ही आता, बघतो एखादं हॉटेल आणि स्टे करूया आज इथे. आपण संध्याकाळची आपल्याला आरती करायची, त्यासाठी आपण हॉटेल बुक करणार आहोत. अजून झालं नाही, बघू मिळतंय का ते. तर हे बघा, असं आहे हरिद्वार आणि इथेही खूप ट्रॅफिक आहे. आणि हे बघा, गंगा मातेचं दर्शन झालेलं आहे आपल्याला. हेच पूर्ण थेट असं पूर्ण हायवेनेच गंगा नदी आहे. तर आपल्याला असं किनाऱ्याने रस्ता आहे जाण्यासाठी. हे बघा, आणि खूप ऊन आहे आणि ट्रॅफिक सुद्धा खूप आहे. तर चला आपण पुढे जाऊ. आणि बघा कसं खूप कडक उन्हामध्ये आणि त्यात या ऑटो मध्ये खूपच जास्त ऊन लागते. तर असं आहे, आम्ही आता इथे हॉटेल घेतलेलं आहे आणि हॉटेलच्या खिडकीमधून हे व्हिडिओ काढण्याचा प्रयत्न केला, पण तो काही ठीक आलेला नाही. तरी तुम्हाला दाखवते मी खाली जाऊन.
तर हे बघा समोरच आम्हाला हॉटेल मिळालेलं आहे. 2000 मध्ये 6 बेड मिळालेत आम्हाला. तर हे बघा असं आहे, समोरच हॉटेल आहे. आपण इथून आपण आंघोळ करण्यासाठी जाऊ शकतो. बघा असं हॉटेल आहे. आता आपण खाली जाऊयात, थोडस फेरफटका मारून येऊ कसं आहे काय बघूया. त्यानंतर आपण जाणार आहोत आंघोळीसाठी, संध्याकाळी जाणार आहोत आरतीसाठी. तर हे बघा असे खाली जाऊन बघूया, आपण थोडं मार्केट वगैरे फिरून येऊयात. तर चला आपण आले मार्केटमध्ये आणि हे बघा असं मार्केट आहे. असं तुम्हाला सगळं सामान आपल्याला पाणी घेण्यासाठी कॅन पण मिळतं. इथून आपलं एंट्री गेट आहे. आता आम्ही चाललोय आरती घाटकडे. गंगा आरती होते इथे समोर. इथे आपल्याला दाढी कटिंग वगैरे करून देतात ते लोक. खाण्याचं सामान मिळेल. एवढी गर्दी आहे आज. हरिद्वार चप्पल ठेवावं लागतं इथं मध्ये जायला. गर्दी चप्पल स्टँड आहे. चप्पल ठेवायचं. चप्पल ठेवून मध्ये जावं लागेल ना. एका साईडला काढू इथे. आधी घ्यायला जायचं. इकडे सगळं मार्केट आहे. मार्केट आले टाइम आहे अजून 5:30.